देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, हृदय अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, नामा मने केशव राजा, नामा मने केशव राजा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यावर करे संतांच्या, 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 मस्तक हे पायावरी, यावर करे संतांच्या, वार करी संतांच्या, यावर करी संतांच्या, मस्तक हे पायावरी, यावर करे संतांच्या, वार करी संतांच्या, यावर करी संतांच्या, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, अखिल गुण निधान कृपा करुणा वरुणालय, भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता, सकल संतांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता, ज्यांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत आहे असे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्याही चरणी सेवा समर्पित करण्याकरता, आणि आपल्या गावात ज्यांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होतोय असे गजाननजी गिरी बाबा यांच्याही चरणी सेवा समर्पित करण्याकरता, तुम्हा सर्व भाविक सज्जनांच्या समोर, माता भगिनींच्या समोर आणि माझे गुणीजन महात्माजन सर्वांच्या समवेत उपांत्य कीर्तनानिमित्ताने जो अभंग म्हणून दाखवला, अभंग पंढरपूरचे पांडुरंग परमात्म्याचे लाडके प्रेमी नामभक्त प्रेममूर्ती श्री संत नामदेवराय यांचा आहे. या अभंगाच्या द्वारा सेवेची मागणी करतायत. विठ्ठला विठ्ठला पळशी भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने ज्यांचा महोत्सव संपन्न होत आहे, पुण्यतिथी महोत्सव, असे वैकुंठवासी ब्रह्मलीन ब्रह्मनिष्ठ गजाननजी गिरी बाबा यांच्या आशीर्वादाने, काशीगिरी बाबा अनेक नावं आहेत, त्यात
वैकुंठवासी कापरसिंग बाबा हां यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने हे 39व्या वर्षाची ही उपांत्य सेवा याचं निमंत्रण देणारे आमचे दादारावजी महाराज आणि या कीर्तनाचे सौजन्य एवढे बारीक अक्षर आहेत ते सर्व श्री आकाश रत्नाकर राऊत, आकाश पांडुरंग बडक आणि श्री छोटू रमेश ना वैष्णव आणि शेवटचे हरीश पन्नालाल वैष्णव. पत्रिका अशी छापली की तिथं आपले डोळे सुद्धा पुरत नाहीत, बुद्धीचं सुद्धा नाही आणि आपले डोळे पण नाही. आपलं हे पळशीगाव पहिल्यांदा मी पाहतोय. आमचे दादाराव महाराज कुठेतरी भराडीच्या जवळ कीर्तन होतं तिथं या तारखेच्या बाबतीत बोलले होते. मृदंगमणी सुंदर आहेत, गायनाचार्य सुंदर आहेत आणि छोटंसं लेकरू त्याच्यासाठी टाळ्या वाजवाव्या वाटतात. दिसायलाही आणि असायलाही आणि आवाजालाही अगदी कोमल गोंडस आहे. विठ्ठला खरं तर त्यांना याच्यासाठीच बसू दिलं होतं मी, पण त्यांची ती योग्यता नव्हती. कोणाची? जे इथं बसले होते आणि गेलेत. जसं ते अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये तसे ते 4-5 आहेत ते निष्ठेने बसले आहेत का त्यांना निघायला जागा नव्हती म्हणून बसलेत ते मला समजत नाही. पण काही का असे ना, आपलं हे सिल्लोड तालुक्यातलं गाव सुंदर गाव, ही या गावाची परंपरा अगदी जुनी आहे आणि मागे हिंद विश्वराज्याचे जेवढे शिल्पकार आहेत आणि हिंद विश्वराज्याचे निर्माता छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या बाजूला त्यांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, ह्या सर्व प्रतिमा पाहून, या सर्व मूर्तींना पाहून कुठेतरी असं वाटतं की या गावाला तरी ही जाणीव आहे की असे विशेष लोक कोणत्या जागेवर पाहिजेत. काही ठिकाणी गाडीच्या मागे असतात, काही ठिकाणी आपले लायकी नसताना आपल्या जवळ असतात. आपल्या जवळ राहणं आणि धर्ममंडपात राहणं म्हणजे धर्ममंडपात का आहेत ते आणि धर्ममंडपात त्यांचे फोटो का लावावेत, ते धर्माची संस्थापना करण्याकरता नाही पण धर्माचं रक्षण करण्याकरता त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. विठ्ठला कोणालाही म्हणता येतं ते एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर म्हणता सर्वांना येतो, पण दारू पिऊन सुद्धा म्हणतात काही लोक. दारू पिऊन म्हणणं वेगळं. आणि या ठिकाणी कीर्तनाची सेवा ज्यांनी घेतली त्या तरुणांमध्ये 200 तरुणांचा ग्रुप आहे. त्यापैकी 150 तरुण वारकरी आहेत. तुळशी माळा परिधान करून घालून ते जर एवढं मोठं भूषण मिरवत असतील तर पळशी गावासारखं भाग्य कोणत्या गावाचं असेल. हा मला दिसतायत ते काही असे बसलेले आहेत, ते दिसत नाही तरी असे बसलेले आहेत. आणि काही असे बसलेत त्यांचं कीर्तन होईपर्यंत मन लागणार नाही असे बसलेत. आता हे तरुण आलेत, तुम्ही याच गावचे का? शेजारचे. आणि तुमच्यासोबत जे 4-5 घेऊन आलेत तुम्ही सर्व शेजारचे. पण नाचत असताना असा अभिनय सुंदर की जेणेकरून आम्ही सर्वात चांगले वारकरी आहोत हे दाखवणं सुद्धा परमार्थाची गोष्ट चांगली. आता हे जे लेकरं आहेत विनेकरी बाबा, थोडंसं तुमच्या मागे जे 2-4 बसलेत त्यांना तुम्ही अडचण होत आहेत म्हणून थोडंसं दाटीने उभे राहिलात किंवा इथं जरी उभं राहिलात तरी चालेल. काही तसं काही नाही. फक्त विनेकरी हे काबर असावेत ते स्वर देण्यासाठी असावेत. आणि एवढे लांब जर गेले तर विनेकरांचा स्वरच सापडत नाही. हां चिमणी तू थोडी इकडे, तुला पाहिल्यासारखं वाटतं. ही पोरगी कुठले तरी पाहिले ना, हां थोडी सारखा इकडे या पूर्वी, तू तिघे इकडे या, माझ्या समोर आहे असंच बाजूला या पूर्वी. आता कसं वाटतं? हां मग आता तुम्ही झोपू नाही शकत, पांघरून आलेले आहेत. विठाला विठाला नामदेवराय सेवा मागतायत. आणि सेवा कायिक वाचिक आणि मानसिक अशी त्रिविध प्रकारची सेवा मागतायत. माणसाला मोठं होण्याची इच्छा आहे, पण माणसाला मोठं होण्यासाठी काय लागतं हे करण्याची इच्छा नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं मी आदरणीय पूजनीय वंदनीय असावा, पण त्याच्यासाठी योग्यता असली पाहिजे की नाही. माझाही महाराजांच्या मागे जेवढे आहेत हिंद स्वराज्य निर्माता त्यांच्या बाजूला जेवढे फोटो आहेत तसे माझेही फोटो लागावेत अशी प्रत्येकाची अभिलाषा अपेक्षा असते. पण प्रत्येकाचा तसा फोटो लागत नाही. काही तर असे नालायक की त्यांच्या घरात सुद्धा त्यांच्या घरचे लावत नाहीत काय फोटो.
सेवा ही माणसाला फार मोठं बनवते. झोपले नाही ना का? 6 दिवसाचं जागरण आहे म्हणून तुम्ही इतके इमोशनल झालायत? काही तसं काही नाही. किती गोड एवढंच लेकरू बसलेले. ज्याच्याकडे जेवण होतं त्या माणसाच्या बाबतीत आमच्या दादाराव महाराज बोललेत की हा माणूस रत्नाकराचा वाल्मिक ऋषी झालाय. कुठे ते ते तुम्ही इकडे पहा. तुमच्या गावचा असून तुम्हाला दिसत नाही. मी फक्त त्यांना शोधत होतो. तर सेवा माणसाच्या जीवनात असावी. ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा सेवाच महत्वाची, संतांच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा सेवाच महत्वाची, सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठी सुद्धा सेवाच महत्वाची आणि समाजाच्या हृदयात बसण्यासाठी सुद्धा सेवा महत्वाची. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. श्रीमद भगवद्गीता स्पष्टपणे सांगते तद्विद्ये प्रणिपातेन परिपृष्टेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. तत्वदर्शी महापुरुषांच्या कडून जर काही विशेष ऐकून घेणे असेल किंवा विशेष प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबराय सांगतात तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. कुठेतरी दास्य सकळ हा विशेष आहे. काही लोकांना फुकटचा मानाची अपेक्षा आहे, फुकटचा सन्मान भेटावा ही अपेक्षा आहे. पैशाने सन्मान भेटू शकतो पण तो एका तासापुरता. बलाने सन्मान भेटू शकतो तो केवळ बलाच्या प्रभावाने. परंतु जर खरा आदरणीय व्यक्ती जर तुम्हाला बनायचं असेल, हृदयात स्थान करायचं असेल, तुमचं लोकांच्या हृदयात निर्माण करायचं असेल तर तुम्हाला सेवा करावी लागेल. काय करावी लागेल? सेवा करावी लागेल. काय आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं केवढी मोठी सेवा असेल, केवढी मोठी सेवा. बहिरीजी नाईकांचा फोटो मी पाहिला. सुरत लुटायचं होतं तर बहिरीजी नाईक कोणता वेळ धारण करून गेलेत, कसे बहुरूपी झालेत. आज त्यांचा फोटो 400 वर्षाच्या जवळपास 394वी जयंती आपण साजरा केली की नाही. म्हणजे 300 वर्षाचा काळ निघून गेला तरी त्यांचे फोटो आपली भूमिका का असेना, आपली कल्पना का असेना पण असेच असतील आमचे. हे जे आमच्या हृदयात आहे तर त्यामागे सेवा महत्वाची. सेवेशिवाय काही भेटत नाही. पण सेवा सुद्धा कशी केली पाहिजे? तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले रंगले रंगले. नवसी माझे नवसी, नवसी माझे नवसी. पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले रंगले रंगले. नवसी माझे नवसी, नवसी माझे नवसी. गुरुदेव वैकुंठवासी मोठे बाबा जेव्हा विना घ्यायचे तेव्हा ही चाल म्हणायची. बाजूला विठ्ठल बाबा घुले असायचे, वैद्य बाबा असायचे. निकम बाबांना काही स्वर नव्हता परंतु गुरुदेव मारुती बाबा कुरेकर असे बाजूला उभे राहून हे असे अभंग टाळ गळ्यात घालून म्हणायचे. स्वानंद सुकनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या सप्ताची सुरुवात जुन्या संस्थेत व्हायची आणि सर्व ही मंडळी असा टाळ घेऊन म्हणायचे. तर त्यांच्या सेवेचं फळ त्यांना आहे. आम्हाला सेवा करावी वाटत नाही. अक्का नुसता कुंकू लावला पाहिजे का पतीची सेवा केली पाहिजे? सेवा. नुसतं सासूचं धन घेतलं पाहिजे, सासऱ्याचं घर भेटलं पाहिजे का त्यांची सेवा केली पाहिजे? पण किती नालायक आहेत कितीतरी. सासू सासऱ्याची 20 एकर जमीन घेण्याची लाज वाटत नाही पण त्यांची सेवा करण्याची लाज वाटते. ती बिचारी इकडे पाणी पाणी करत मरते आणि महादेवावर 4 तास पाणी टाकत बसते. इकडचं नाही सांगत मी, तिकडचं सांगतो असं गैरसमज करा. ते गाणे म्हणणारे सुद्धा कितीतरी आहेत महाराज. कीर्तनात गाणे म्हटले जातात. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा,
तुने नाही पाणी पाजिले, जो म्हणतो त्याची आई सुद्धा अशी जाईल. म्हणून सेवा केली पाहिजे. सर तुम्ही शहर आहेत ना, हा? पण काहीतरी आहेत ना विनेकरी. तुम्ही कोणत्या गावचे? तुम्ही आनंदीला राहिलेत का? धोतर कायम नेसता का कधीतरी नेसता? कायम नेसता. तुम्ही थोडे डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे वाटतात. काहीतरी झालंय का? जेवण कमी केलंय का? डोळे लाल झालेत काहीतरी असं? हा, गाडीवरून आला आहेत. बरोबर. सेवा. आणि सेवा करणारा व्यक्ती त्याला भय नसते, कारण तो पूर्ण समर्पित असतो. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. बेटी आगे बढ़कर तुझे कुछ क्या करना है? गायन. नुसतं गायन करणार आहे का कीर्तन करणार आहे? नुसतं गायन करशील ना? संसार करणार आहे? तिला जो प्रश्न केला गेला तिची आई टेन्शन घेते म्हणून मी केला. किती गोड आहे. सेवा करणारा असा असतो. तुझे अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. किती गोड आहे. दीवाने बन गए तेरे, तो फिर दुनिया से क्या मतलब, तो फिर दुनिया से क्या मतलब. सभी से दिल हटा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सेवेला फार मोठं प्राधान्य आहे. पण सेवा करत असताना धागे तोडावे लागतात. जननी जनक बंधु सुतनारे, तनु धनु भवन सुहृद परिवारी. सबकी ममता ताग बटोरे, मम पदम नहीं बांध बरी डोरी. हा, महाराजांची संशिष्टी आहे, महाराजांची संस्था आहे आणि महाराजच सुंदर ऑपरेटिंग करतात. आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले साधक आहेत, कारण त्यांचा चेहरा आमच्या संस्थेचा चेहरा आहे. विठ्ठला विठ्ठला. महात्मा, तुम्ही मृदंगाची किती वर्ष सेवा केली? म्हणजे आता या जागेवर बसण्यासाठी कितीतरी दिवस प्रॅक्टिस केलेली, अजून सुद्धा प्रॅक्टिस करत असता. हा, आज तुम्ही पंडितची परीक्षा दिली का विशारदची परीक्षा दिली तो मला विषय नाही, पण ही सेवा केल्याशिवाय इथं वाजवता येत नाही. आता हे छोटंसं लेकरू आहे, मला त्याच्या मोबाईल मध्ये घेतंय, खरं का नाही? त्या लेकराची पण सेवा आहे. हे ऑपरेटिंग करणं जसं कठीण आहे तसं एक मोबाईल इकडं एक मोबाईल इकडं. आणि या सेवेचा मोबदला भेटू शकतो. सबस्क्रायबर जास्त झालेत की युट्यूबची कंपनी तुम्हाला पैसे देईल. सेवा केलीच पाहिजे, पण सेवेमध्ये अभिमान नको, सेवेमध्ये व्यभिचार नको. सेवेमध्ये काय पाहिजे? समर्पण. सेवेमध्ये काय पाहिजे? उत्साह. सेवेमध्ये काय पाहिजे? प्रेम. विठ्ठला विठ्ठला. अहंकारी माणूस सेवा करू शकत नाही. मग ती अहंकारी पत्नी असो अहंकारी पती असो, नाही सेवा करू शकत. सेवा करणाऱ्याला मेवा भेटतो, पण अहंकारी माणूस सेवा करतच नाही. काही लोक फक्त आपला फोटो असावा याच्यासाठी दाखवतात मी सेवा करतोय, पण ती सेवा नाहीये. सेवा फार विशेष आहे. सेवा करत असताना आपल्या अहंकाराला घरी ठेवावं लागतं. सेवा करत असताना
आहा आळत चालत नाही. सेवा करत असताना प्रमाद चालत नाही. सेवा करत असताना उत्साह पाहिजे, पण त्याच्यासाठी उत्साहाला समर्पण लागतं. आणि ते समर्पण तो उत्साह टिकून राहण्यासाठी ज्याची आपण सेवा करतोय त्याच्याविषयीचा आदर आणि प्रेम लागतं. जर आदर प्रेम नसेल तर तुम्ही कोणाची सेवा करू शकत नाही. आईच्या विषयी जोपर्यंत लेकराच्या मनात आदर असतो तोपर्यंत तो आई माझी म्हणतो का, पण नंतर तो आदर कमी झाल्यावर प्रेम हे दाखवण्यासारखं असतं, नुसतं दाखवलं जातं पण तो प्रेम करत नाही. म्हणून प्रेम सेवा हे दोन मुद्दे या अभंगातले आहेत. ग्रामपंचायतचा सदस्य बनण्यासाठी सुद्धा लोकांची सेवा करावी लागते. खरं का? तुमचं गाव फार मोठं दिसतं मला. किती 7,000 लोकसंख्येचं का 4,000? 11,000. एवढे लोक आलेत म्हणजे एवढेच लोक आपले गावचे आहेत. माणसं जास्त आहेत पण माणसांच्या साठी बसण्यासाठी जागा एक स्पेशल आहे तिकडे. आणि काही पहा किती लांबून पाहतायत. ते जे समोर दिसत आहेत ते मंदिर आहे का काही विशेष आहे? वाह, केव्हाही येतात कधीही येतात पण कीर्तनाला येतात. विठ्ठला विठ्ठला आणि सेवा करणाऱ्याला कपडे काढावे लागतात. कपडे म्हणजे कोणते? तर्काचा कपडा, संशयाचा कपडा बाजूला ठेवावा लागतो. जर त्याने तर्काचा कपडा घातलेला असेल, संशयाचा कपडा घातलेला असेल तो सेवाच करू शकत नाही. आम्ही फक्त तुमच्या सेवेसाठी उभे आहेत असं बोलतो आम्ही, पण आम्ही नाही तानाजी मालुसरेंसारखी सेवा करू शकत. हिंदवी स्वराज्याची नाही आम्ही हंबीराव मोहिते सारखी सेवा करू शकत. गाणे तर कोणालाही म्हणता येतात. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. पण 78 युद्ध ज्या हिंदू समाजाच्या लोकांनी केले त्याच्यात 4.5 लाखापेक्षा जास्त हिंदू लेख गेलेत. शेवटी शरद कोठारी, राम कोठारी जे बंधू दोघं गेलेत तिथपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर कितीतरी माता भगिनींचा, कितीतरी संन्यासी लोकांचा, कितीतरी क्षत्रिय लोकांचा, कितीतरी योद्धांचा त्या ठिकाणी त्याग आहे. आणि म्हणून ते गाणं तुमच्या माझ्यासाठी बरं आहे, पण खरं जर पाहिलं तर त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ते त्या दिवशी राम येण्याचा आनंद नव्हता, त्या दिवशी राम यावेत याच्यासाठी जे 4-4.5 लाख लोक गेलेत ना त्यांच्यासाठी आनंद होता. काय होता? किती गोड. ती माऊली सुद्धा जिचा भाव इथं प्रगट केला गेलाय तिने सुद्धा 10,000 वर्षे रामजींची प्रतीक्षा केली. ती सेवाच आहे. मतंग ऋषींच्या आश्रमात ती माऊली कितीतरी दिवस सेवा करते. मतंग ऋषी गेल्यानंतर 9,000 वर्षानंतर राम आलेत. किती कसा संबंध आहे तो, किती सेवा कशी आहे. सेवेमध्ये आळस नसतो. सेवेमध्ये ज्याच्या विषयीचा आपण सेवाभाव घेतलेला आहे त्याच्याविषयीची शंका नसते. रोजच तिचं तेजे रामाय गे तो अंगना सजाऊंगी, किती दीप जला कर दिवाली मैं मनाऊंगी. मेरी जिंदगी के सारे किंवा मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. तुम्ही खूप शांत बसलाय तर रागात आहेत का मी तुमच्या गावात प्रथमच आलोय म्हणून तुम्ही टेन्शन घेतलं काही? सेवा करा. सेवेत अपेक्षा अभिलाषा जर असेल तर सेवा खोटी असते. बरं, सेवेत पुरस्काराची अपेक्षा नसते, पुरस्कार सेवा देते. विठाला विठाला देवाचं बनण्यासाठी, संतांचं बनण्यासाठी खूप सेवा करावी लागते. खूप सेवा करावी लागते. आणि ती सेवा रोज उत्साह देणारी असावी लागते. नाहीतर आम्ही भरपूर सेवा केली. महाराज तुम्हाला माहिती नाही मी 30 वर्षापासून पंढरपूरची वारी करतो. काय सांगतात महाराज तुम्हाला माहिती नाही मी 30 वर्षापासून अरे 30 वर्षापासून वारी करतोय तू. पण लोकांना सांगण्यासाठी वारी करतो का देवाला प्रसन्न करण्याकरता? बरेचसे लोक असं आहेत रस्त्याने वारी करतात, खात जागा गात जागा नाही. गात जागा गात जागा गात जागा
जागा भरपूर लोक आहेत. तुम्ही आता या गावात राऊत आहेत की नाही, किती सरनेम आहेत या गावातले, भरपूर आहेत. दादा महाराज तुमची पण काहीतरी सेवा असेल. तुमचं नाव काय महाराज? विष्णू महाराज. वा वा. जरा ना कुदाळे याच गावचे. तुमचं गाव किती श्रीमंत आहे महाराज. काही गावांमध्ये टाळकरी सापडत नाही आणि तुमचं गाव एवढं श्रीमंत वारकरी संप्रदायाच्या बाबतीत. माळकरी आहेत आणि माळकरी बनवण्याचा कारखानाही आहे आणि इतके सुंदर सुंदर व्यक्तिमत्व तुमच्या गावातनं जर बाहेर येत असतील तर किती सुंदर गाव आहे. काही गावं असे आहेत महाराज तुळशीचं वृंदावन पण दिसत नाही. काही गावं तर असे आहेत तिथं माळकरीच सापडत नाही. एका गावाला मी गेलो, तुम्ही जास्त अशा गोष्टी सांगत नाही पण अनुभव सांगतो. मला ज्ञानेश्वरी सुद्धा ग्रंथ सापडला नव्हता त्या गावात. काय या गावातल्या माता भगिनी ज्यांच्या गळ्याकडे पाहावं मंगळसूत्रापेक्षा तुळशीच्याच माळा जास्त दिसत आहेत. टाळ्या का बरं वाजवत नाहीत? कारण काहींना लाजा वाटल्यात. आपल्या गळ्यात नाही तरी महाराजांनी असा धोबड कस काय सांगितलं. सेवा करा पण सेवा करत असताना निर्धार पक्का करा. निर्धार पक्का करावा लागतो. काय वाटतं? नाही तर ते नाही आधी राष्ट्रवादीत होतो मारत, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, बीजेपी असो, आपल्याला पक्षांशी काही घेणं देणं नाही. पण पक्षासारखे पक्षातले लोक उडतात. अशी सेवा नको आहे. काय निष्ठावान जाऊ द्या तो काँग्रेस पक्ष का असे ना, त्याच्यात सुद्धा 89% निष्ठावान लोकांची संख्या जास्त होती. बीजेपी पक्ष का असे ना, सेवा करणारी माणसं असावीत. नुसती पदासाठी अपेक्षा अभिलाषा ठेवणारी माणसं नको. पदासाठी जी माणसं लोकांच्या मध्ये जात असते ना ती माणसं नाहीत. ती फक्त स्वार्थ पिपासू आहेत. पण जी माणसं पदाची अपेक्षा करत नाही पण सेवा अविरत अखंड करत असतात त्या माणसांचा सन्मान देव करतो. किती गोड. नामयाचे पाठी चाले केशवराज, नामयाचे पाठी चाले केशवराज, नामयाचे पाठी चाले केशवराज, नामयाचे पाठी चाले केशवराज. लागावया चरण विशेष नाही. त्यांचे काही मोठे बंगले नाहीयेत पण त्यांची सेवा अशी विशेष आहे की त्यांच्या घरी येण्यासाठी आणि त्यांच्या संगतीत राहण्यासाठी जगत पिता सुद्धा लाचावतो. त्याला सुद्धा अपेक्षा आहे. तो सुद्धा येण्याची अपेक्षा करतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. सेवा केली पाहिजे. सेवा करतच नाही आणि मान पाहिजे. मोठ्यांच्या भाषेत सांगायला गेलं तर मी तशी मोठ्यांची भाषा कधी बोलत नाही पण मोठ्यांच्या भाषेत सांगायला गेलं तर असे बिना बोळाचं भांड येते कुठेही गडबडतं. मनाची अपेक्षा. काय वाटतं महात्मा? आपलं नाव काय? राजू महाराज. सेवा पाहिजे की नको? आपण आपली सेवा कोणीतरी करावी यापेक्षा करतो पण आपण सुद्धा कोणीतरी केली पाहिजे की नको? आम्ही आनंदीत असे लोक पाहिलेत आणि अशा लोकांच्या जवळ राहून पाहिलंय की ज्या महापुरुषांनी त्यांच्या 70 वर्षाच्या वयापर्यंत स्वतःचं धोतर पिळलंय. मोठे बाबा जर स्नान करायला गेले तर त्यांचं धोतर स्नान झाल्यानंतर स्वतः पिळून आणायचे. वय किती? 90. जेव्हा 90 वय त्यांचं होतं तेव्हा ते स्वतःचे धोतर पिळायचे.
गुरुदेव मारुती बाबा कुरेकरांचं तेव्हा 70च्या जवळपास वय होतं, तर मारुती बाबा सुद्धा स्नान करून आले की स्वतःचं धोतर पिळून आणायचे. गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबा सुद्धा असं स्वतःचं धोतर पिळून आणायचे. आज आम्ही 22, 40 वर्षाचे महाराज लोक आहेत, पण आम्ही आंघोळ जर केली तर आमची अंडरपॅन्ट सुद्धा आम्हाला पिळायची लाज वाटते. जर देवाचं बनायचं असेल तर लोकांवर आपण उपकार करत नाहीत, आपण लोकांच्यासाठी नाही येत, आपण देवाच्यासाठी येत. आणि जर देवाच्यासाठी असाल तर देवाला प्रसन्न करणारी जी जी साधना आहे ती साधना आपण अगदी प्रामाणिकपणे केली पाहिजे. प्रामाणिकपणा नाहीये आणि सेवेचं नाव आहे तर अशी सेवा काही कामाची नाही. पण सेवा करत असताना निर्धार पक्का केला पाहिजे. तो कसा निर्धार? पहिलं चरण, देह जावो अथवा राहो, 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 देह जावो अथवा राहो. पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, चरणा सोडी सर्वथा, चरणा सोडी सर्वथा. पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, चरणा सोडी सर्वथा, चरणा सोडी सर्वथा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. असे सुंदर गातात ना तेव्हा टाळी वाजवली गेली पाहिजे की नको? आपल्यामुळे जर 2 लोक प्रसन्न होत असतील, 100 लोक प्रसन्न होत असतील तर नक्कीच आपल्या टाळीचा वापर केला पाहिजे. फक्त एक माणूस टाळी वाजवतो तर 10 रुपये भेटतात की नाही? वा, ती गाडी कोणाच ती वाजते? ड्रायव्हर का झोपलाय? ते ड्रायव्हर आहे का? पण गाडी आहे, पण गाडीत आहे का? ते तब्येतीचा माणूस आहे म्हणून ती गाडी सुद्धा देह जाव. आता सुरुवात जी केली दोघांनी शिवरंजनी रागाने केली आणि नंतर हा गोरख कल्याण. याच्यात पहाडीमध्ये जर गेलं तरी गोड वाटतं की नाही? पण यातलं ज्यांना कळेल त्यांना बरं आहे, यातलं ज्यांना कळणार नाही ना त्यांच्यासाठी अडचण येत. आम्ही जेव्हा आळंदीला असायचो, आमचे महेश महाराज बगुरे, आम्ही दोघं सोबत म्हणायचो चाली. तर ही चाल त्यांची अत्यंत गोड आवडीची. एक जुन्या पिक्चरच्या गाण्यावरती चाल म्हणायची शिवरंजनी. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो.
तुम्हाला जर त्याच्यातली अडचण वाढत असेल तर नको की नाही. आणि हा पहाडी राग तसं गोरख कल्याण हा पण गायला तर गोड हो. पण यातली जर अडचण असेल ना ते झोपतील बरं. खरं सांगतो मी. देह जाओ अथवा राहो. सेवा जर करायची असेल तर अशी कराला. किती वर्षापासून गौ गौ सते तरी देखील आता सुद्धा इच्छा होते पाहिजे ना. देह जाओ सेवा करायची ना मग जे होईल ते पण कोणाला भेटलाच पाहिजे. काय नाही एकच अक्का नाही अशा बऱ्याच अक्का खाली पाहत होत्या. पुढे बसलेले लोक अगदी प्रसन्न पाहिजे. आता बा यांना का बरं बोलून घेतलं मी. तुम्ही प्रसन्न आहेत. तुम्ही जरी मेकअप केलेला नसेल पण प्रसन्न आहेत. आणि फोडलेली गौरी तसा कधीच दिसायला नको माणूस. त्या मुंबई सारख्या शहरात जर आम्ही गेलो खोपोलीकडे रायगडकडे जर कीर्तनाला गेलो ना तिथं पावडर लावून का होईना माणसं बसलेले असतात. खरंच बसतात नवे कपडे घालून. अरे एखादा मरक्या नवर देवाच्या लग्नाला जात असताना नवे कपडे घालून जातो. कीर्तनात गेल्यानंतर वारकऱ्यांनी का सुंदर कपडे घालून जाऊ नये. काय वाटतं जाऊ नये सजून जावं माणसाने. काय कोणाच्या हृदयात कधी परमात्मा विराजमान होईल सांगता येत नाही. म्हणून चांगले कपडे घाला. पारा तुम्ही कसे आलेत जसे शेतातनं काम करून निघूनच आलेत घरात. थंडीत तुम्हाला खरंच लागते का नुसते कपडे अंगावर घातलेत. मला घाम येतोय. देह जाओ आता देह जाओ पण चांगल्या ठिकाणी जाओ आणि चांगल्या कार्यासाठी जाओ. चांगल्या व्यक्तीसाठी जाओ का नालायक लोकांसाठी जाओ. काही लोक व्यसनी सुद्धा म्हणतात जाओ अथवा राहो. चांगलं काम करण्यासाठी जावं. महाराज यांच्यापैकी सर्वच राष्ट्रासाठी समर्पित झालेले आहेत. शिवा काशीत यांनी तर स्वतः छत्रपतींसारखे दिसत होते म्हणून आपले प्राण आपला राजा सुरक्षित असावा याच्यासाठी स्वतः छत्रपती बनलेत आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या समोर गेलेत. त्याला जरी वाईट वाटलं असेल तिथं शिरच्छेदच शिवा काशीत यांचा झालेला आहे. म्हणून शिवा काशीत 40 वर्ष जगले काय हा विषय नाहीये पण शिवा काशीत हिंदवी स्वराज्याच्यासाठी समर्पित झाले हा विषय. अशासाठी देह जावं. बाजी प्रभू देशपांडे ब्राह्मण घरात जन्माला आलेले पण राजे तुमची गरज आहे. माझ्यासारखे 1000 बाजी जन्माला येतील पण तुमच्यासारखा राजा 1000 वेळा जन्माला येणार नाही. एकचदा जन्माला येईल आणि एकच राजा राहील. काय किती समर्पित असलेल्या लोकांसाठी त्यांचे नाव तर नेताजी पालकर पुढचे जिवाजी माले यांनी तर तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. अफजल खानाच्या सोबत असलेला जो दानपट्टा चालवणारा त्याचा वरचा वर हात छाटला होता असे लोक आहेत. आणि म्हणून यांच्यासाठी त्या महापुरुषांनी संकल्प केला. हिंदवी स्वराज्याच्या साठी त्यांनी संकल्प केला देह जाओ अथवा राहो. आणि नामदेवराय भगवंताच्या सेवेसाठी शब्द वापरतात. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. हनुमानजींची सेवा सर्वच करतात पण हनुमानजी सारखी सेवा आणि हनुमानजी सारख्यांना आवडणारी सेवा सर्व करतात का. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले शिक्षक मंडळी अजून सुद्धा सेवा करतायत महाराज. अजून सुद्धा ती निष्काम सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सेवा करताना कर्तृत्वाचा अभिमान नसो. सेवा करताना कर्मफळाची अपेक्षा नका. कर्मण्येवा धिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्वरु मा ते संगोस्त्व कर्मणी. अशी सेवा पाहिजे. काही लोक सेवा करतात पण तिथं अभिमान
मी करतोय, मला करावी लागते, माझ्यामुळे सप्ताह होतो, माझ्यामुळेच हे सर्व होतं, नाही तर मी जर राहिलो नाही ना सप्ताह होणार नाही. अरे मूर्खा, त्यासारखे लाख आलेत. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माते ने खाए, रहा न नामो निशान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. सेवा. ज्या तरुणाने टाळी वाजवली त्या व्यक्तीला कुठेतरी आजूबाजूला असे लोक पाहिलेले असतील, खरे का नाही? असे लोक भरपूर आहेत. आपण मरण्याच्या आधीच आपल्या घरात आपला फोटो लावतात. त्यांना माहिती आपले लावणारच नाही. म्हणून माणसाची श्रीमंती सेवा पाहिजे. किती गोड भाव आहे. तेरे पास है हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति, कौन हुआ धनवान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. सेवा करणारा देहाची पर्वा करत नाही आणि सेवा करणारा मागत सुद्धा नाही. जर त्याच्यावर देव प्रसन्न झाला तर तो म्हणतो, मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी मैं ना रहूं ना मेरी अर्जू रहे. मैं अगर मांगू तुझे तुम न कुछ देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. मागतच नाही ते. पण संकल्प कसा, देह जाओ अथवा राहो. पुढचा भाव आहे पांडुरंगी दृढ भाव. आम्ही वर्षाचे देव बदलतो, आम्ही वर्षात गुरु बदलतो. दृढ भाव नाहीये. कितीतरी संकट तुकोबारायांच्या जीवनात आलेत. एक पात्र आहे नामदेवरायांच्या सोबत राहणार, नामदेवरायांची सेवा करणार, नामदेवरायांच्या परिवाराची सेवा करणार. त्या पात्रावर पांडुरंगाने कारण नसताना संकट आणलं. ते पात्र म्हणते, माझ्या शरीराचे 50 तुकडे जरी झालेत तरी देखील मी तुला सोडून जाणार नाही, पण तुला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. बोलली असेल बिटी, माऊली बोलली असेल, अरे अरे बिट्या मुड मायेच्या कारट्या, पुण्यवंत पाताळ लोकिलेला, तरी तरी तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळ लोकिलेला, तरी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला, धुंद झाला, धुंद धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार, धुंद झाला तुझा, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज ही चाल म्हणायची. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचे पहिले शिष्य जे होते ते कोण होते? गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज. फक्त ते म्हणताना वेगळे म्हणायचे. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, तुझा दरबार. आणि पुढचं एक वाक्य बोलायचं. पांडुरंग सरकार अंधेर, धुंद झाला. सेवा
करणारी व्यक्ती, घाबरत नाही सेवा करणारी व्यक्ती देवाला सुद्धा अशी शिव्या देते. पुण्यवंत पाताळ लोकिनेला सेवा आहे म्हणून बोलते, नाहीतर आम्ही 1000 रुपये घेऊन गुपचूप बसतो. सत्ववानाचा भाऊ केला छान, कीर्तिमानाचे मारिले बाळ, सका मनविसी त्याचे नाशिबाळ, जन्मने मी जाणे तुझा खेळ, तुझा खेळ. सेवा आहे, शिव्या त्याला देणं पण त्याच्यापासून दूर जाणं नाही. आम्हाला जर थोडस संकट आलं तरी देखील आम्ही दुसऱ्या देवाकडे दुसऱ्या लोकांकडे चालले जातो. पण संतांचं तसं नाही. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी म्हणून देह जाओ अथवा राव पांडुरंगी दृढ भाव. गोपींच्या जीवनामध्ये किती संकट आलेत महाराज, कितीतरी संकट. तुम्ही काल्याचं कीर्तन ऐकणार आहेत उद्या. कोणाचं कीर्तन उद्या काल्याचं? इथं उभा राहणाऱ्यांपैकी नाही ना, शिवाजी महाराज तळेकर. आहा कुठे आहेत ते? मला माहिती आहेत, ते तळेला आहेत. काशीगिरी बाबा यांच्या मुर्डेश्वरावर जेव्हा मी कीर्तनाला जायचो तेव्हा ते असेच टाळ घेऊन उभे असायचे. 2003-04 ची गोष्ट आहे. असेच टाळ घ्यायचे. ते आळंदीवरून यायचे पंढरीनाथ दळवी आणि ते दोघं सोबत असायचे. विठाला विठाला सेवा करा, पण दृढ भावाने सेवा करा. असा कंजूसपणा नको. कंजूसपणा जर सेवेत असेल तर देव भेटत नाही. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून, सेवा घेतल्या वाचून. सेवेत समर्पण, सेवेत दृढता पाहिजे. मला सुद्धा पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे. तुम्हाला नाही का? तुम्ही थोडे राजकारणातले सहभागी नाही आहेत पण सपोर्टर आहेत. कुणी उभं राहिलं का त्याची बाजू पक्की घेतात तुम्ही. सेवा. नरेंद्र मोदींनी 1980 मध्ये बीजेपी जॉईन केलं असं नाही. ते 22 वर्षाच्या वयाचे असताना घर सोडून निघून गेले होते. कधी? तसं तर 18 वर्षाचा वय त्यांचं सांगितलं जातं. ते भारताचे पंतप्रधान आहेत. मी बीजेपीचा समर्थक नाहीये किंवा काँग्रेसचा विरोधक आहे असंही नाहीये. पण मला सांगायचं काय, पंतप्रधान बनण्यासाठी सुद्धा 40-45 वर्षाचा टाइम द्यावा लागतो. तर मग देवाची प्रसन्नता जर तुम्हाला पाहिजे असेल, देव तुमचा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला सेवा तर करावी लागेल ना. आणि ती सेवा करत असताना देहाचा विचार नाही. देहाचा विचार म्हणजे दारुड्याचा सुद्धा विचार करत नाही, तो विषय नाही. पण देहावर सुद्धा तेवढं प्रेम करावं लागत नाही. देहावरचं प्रेम, जीवावरचं प्रेम सर्व देवाला समर्पित करावं लागतं. काय ज्ञानोबारायांची सेवा आहे? बहुआवळसी जीवा पासोनिया, बहुआवळसी जीवा पासोनिया, हे बहुआवळसी जीवा पासोनिया, बहुआवळसी जीवा पासोनिया. तुझ्या नवाई लगा देवराया, देवराया, बहुआवळसी जीवा पासोनिया, बहुआवळसी जीवा पासोनिया. तुझी अनवाई नगा. जीवापासून प्रेम करावं लागतं. ती देवाबरोबर सेवा आहे. आम्ही देहाला पाहून सेवा करतो, आमच्या देहाला पाहून सेवा करतो आणि मग देवाची सेवा करतो. आमच्या देहाला पाहून आमच्या देहाची सेवा करून मग देवाची सेवा करतो. देवाला आवडेल का ती सेवा? म्हणून नामदेवरायांनी तर सांगितलंय, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. गुरूंची सेवा सुद्धा तशीच करावी लागते.
ज्ञानोबा किती सुंदर ओव्या देत आहेत. गुरु ज्या रस्त्याने चालतील तो रस्ता मी साफ करीन. गुरु ज्या रस्त्याने चालतील, ज्या साधनाने चालतील ते साधन मी बनेल. काय झालंय काय? हा, मुलं ते तर राहणार, त्यामुळे त्यांना बाहेर काढलंय. पांडुरंगी दृढ भाव. एक गंधमादनाचा दृष्टांत दिला जातो. गंधमादन हे जे माकड आहे, माकडाचा सदा सुगंध असतो की नाही मला माहिती नाही. तुमच्याकडे माकड आहेत का इकडे? हा का माणसांमध्ये आहेत? माणसांमध्ये पण माकड प्रवृत्तीचे लोक असतात. माकडाला सुगंध नसतो, कारण माकड हे आंघोळच करत नाहीत. माकड स्नान करत नाही. बरं तुम्ही पहा, माकड स्नान करत नाही, माकड दात घासत नाही, माकड काही खातात असं नाही, फलाहारच खातात. माकड खातात, बिस्किट खातात, कधी कधी माणसांमध्ये खायला लागले. ते राम रावणाच्या युद्धामध्ये एक गंधमादन नावाचं माकड आहे. कुंभकर्ण त्या दिवशी आला होता युद्ध करण्याकरता, आणि कुंभकर्ण त्याच्या हातात हा गंधमादन नावाचं माकड गेलंय. गंधमादनाचा सुगंध कुंभकर्णाला प्रभावित करणारा ठरला, आणि गंधमादनाला कुंभकर्ण सांगतोय मी तुला जीवदान देईन, पण तुला एका अटीवर मी जीवदान देईन. तू रामाचा नसून रावणाचा आहेस असं स्वीकारावं लागेल. तेव्हा गंधमादन म्हणतो तू मला 10 वेळा जरी सांगितलं, 100 वेळा जरी सांगितलं तरी मी रावणाचा होऊन जिवंत राहणार नाही, रामाचा होऊन मरायला तयार आहे. काय शब्द! कुंभकर्णाने असा जोरात, आता त्याची ताकद केवढी, गुरुदेव मारुती बाबा कुरेकर सांगतात तो समुद्रात जर उभा राहत होता तर बेंबी एवढंच पाणी, आणि त्याचं डोकं स्वर्गाला लागत होतं, तो कसा असेल? आमचे गुरुदेव काय सुंदर दृष्टांत सांगतात. एका न्हाव्याचा वस्तारा कातर, काय वस्तारा कातर सर्वच कुंभकर्णाच्या नाकात गेले. ती दाढीला ते ब्रश तो सुद्धा, आणि तो कुंभकर्णाच्या नाकात घुसून तो शोधायला गेला. तर शोधायला जाताना तो पोटात गेला, तरी त्याला त्याची कातर, त्याचा वस्तारा, त्याचा ते ब्रश सापडत नव्हता. तिकडनं एक माणूस येत होता आणि त्याला विचारणा केली, का रे भाऊ माझा वस्तारा पाहिला का, माझी कातर पाहिली का, माझा ब्रश पाहिला का? तो म्हणला मी 2 महिन्यापासून याच्या पोटात माझे 25 उंट शोधतोय. किती? अजून मला त्याचे उंट सापडले नाही, तुझी कातर कुठे सापडेल? केस कली मे गलबाला. काय ते गुरुदेव मारुती बाबा सांगतात एवढा मोठा तो दिप्पाळ, म्हणून त्याला गंधमादनाला दाबायला किती टाइम लागला असेल. असं दाबलं, नाका तोंडातनं रक्त, ह्याला झोप लागलेली होती याचा अर्थ. नाका तोंडातनं रक्त निघू लागलं, आणि मग गंधमादनाला पुन्हा म्हणतोय, सांगणारे तुझे प्राण आता जातील, मी तुला अजून सुद्धा संधी देतो, तू एकदा सांग फक्त, मी 10 वेळा नाही सांगत, तुला एकचदा बोल फक्त, मी रामाचा नसून रावणाचा आहे. तेव्हा गंधमादन बोलतो, राम मरे तब हम मरे, ना मरे हमारी बला, हम तो अविनाश के पोंगले, न मरे न मारे जाए. किती सुंदर श्लोक आहे ना. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका, न चैनम क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः. मला कोणी जाळू शकत नाही, मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी तोडू शकत नाही, मला कोणी कापू शकत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीर. याला म्हणतात दृढ भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आणि कशा वेचायचा दृढ भाव? दुसरं चरण आहे. चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा,
अन तुझे पंढरे नाथा अन तुझे पंढरे नाथा अन तुझे पंढरे नाथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा अन तुझे पंढरीनाथ अन तुझे पंढरीनाथ अन तुझे पंढरीनाथ अन तुझे पंढरीनाथ चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा सोडी सर्वथा सोडी सर्व गोड किरवाणी चरणा ना ना दुसऱ्या चरणापर्यंत देहाने सेवा पहिल्या चरणात सुद्धा देह जावो कशासाठी चरणा न सोडी सर्वथा कुठेतरी दृढता दाखवण्यासाठी पांडुरंग परमात्म्याला नामदेवराव सांगतात आला तुझी पंढरीनाथा. काशीगिरी बाबांच्या नंतर अण्णा बसले तर घोसल्याला त्यांनी कमीत कमी 20 वर्षे महिन्याची पायवारी केली. बरं किती तुम्हाला माहिती का? अण्णा तिथं अण्णा आहेत माहिती का? अण्णा ओरिजिनल वारकरी ओरिजिनल. त्यांनी तिथं सेवा केली म्हणून काशीगिरी बाबांना त्यावेळेस. आता गेली 20 वर्ष मी गेली 20 वर्षापासून एक गीत म्हणायचो कुठे का कीर्तन असे ना बनाएंगे मंदिर. काय म्हणायचं? बनाएंगे मंदिर म्हणायचोच. 12 गाव मिळून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा मोठा महोत्सव होतो जालना जिल्ह्यात. एकदा 25-30 हजार लोक असतील आणि तिथं मी बनाएंगे मंदिर म्हटलं. एक कोणीतरी माथी फिरवता तुम्ही प्रचारक आहेत हे गाणं म्हणू नये. त्याला मी स्पष्टपणे बोललो होतो तू हिंदू आहे म्हणून तुला जिवंत ठेवलंय. जर तू दुसरा कोणी राहिला असता तुला माईकने नाही डोक्यात टाकून मारून टाकलं असतं. असं बोललो तुम्ही सांगून द्यायचं टाकून द्यायचं. तसं हा नाही तरी देऊ नाही तरी मग. आणि मला आठवतं काशीगिरी बाबांचं आणि दयानंद बाबांचं किती प्रेम होतं या गोष्टींसाठी. मी जेव्हा ते तळईचे महाराज तळई नाव जरी असलं पण ते दुसऱ्या गावाला कुठेतरी राहतात ते पेरजापूर. आणि त्या पेरजापूरला मी कीर्तनाला गेलो होतो तेव्हा काशीगिरी बाबा आणि दयानंद बाबा दोन्ही या गीतावर माझ्यासोबत नाचले होते. तसं घोसल्यालाही नाचले होते. काशीगिरी बाबांची माझी भेट पहिली घोसल्याला झाली होती. तिथं बाबा उभे राहून नाचले होते. पण दयानंद बाबा आणि काशीगिरी बाबांना मी पेरजापूरला माझ्यासोबत नाचताना पाहिलं होतं. आणि मी तेव्हा बोललो होतो इन मस्त की बस्ती में आता है कोई कोई रोती है सारी दुनिया रे दुनिया. क्या बात. गाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती. किन मस्तों की ये बोलता था कीर्तन का जाम पर जाम पीने से क्या फायदा रात पीली सुबह उतर जाएगी प्याला पी लो हरि नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. इन मस्तों की ही मस्तों की बस्ती आहे. किती वाजता कीर्तनाला येतात याला महत्व नाही. कीर्तनाला येतात हे महत्वाचं आहे. सामान व सन्मान को सब लोग चाहते
आता है कोई इन मस्तों की बस्ती में. हे चरणाविषयीचं प्रेम, स्वरूपाविषयीचं प्रेम दृढ पाहिजे. आणि याच्यासाठी पांडुरंग परमात्म्याला नामदेवराय सांगतात, आन तुझी पंढरीनाथा. 10:30 वाजायला फक्त 5 मिनिटाचा टाइम बाकी, आणि मी 10:30 वाजता गाडीत बसणार आहे. कोण कोण हिंदू आहेत बरं इथं वर बोट करा. सर्वच आहेत बाकीचे. आणि म्हणून सर्व हिंदुस्थानातील हिंदू बांधवांना, महाराष्ट्रातील सर्व माझ्या, आणि त्यात पुन्हा हे कोणतं गाव मला विसरतो मी, पळशी पळशी वारकऱ्यांची. पळशी वारकऱ्यांची काय बाबा, मुचवाले बाबांचं काहीतरी बनायंगे म्हणते. तुम्ही नाचणार ना स्वतः. रिटायर फौजींना उठवा बरं, इकडे या, इकडे या बाबा. रिटायर फौजी तुम्ही आहेत का? मला तर असंच आवडतं. हो मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. आणि जे माणसं असतील ना त्यांनी माणसांसारखंच नाचायचं. जर असे नाचले बनाएंगे म्हणजे मला डायरेक्ट संशय येईल, या पळशी गावामध्ये असे पण आहेत का कोणी. एकदा विठोबा रखुमाई भजन करू आणि उर्वरित 5 मिनिटात आपण बनाएंगे मंदिर म्हणून सर्वांनी नृत्य करून. पण रामरायांचं स्वागत नाही, रामरायांचं स्वागत झालंय, पण या सर्व महापुरुषांच्या साठी आपण बनाएंगे मंदिर म्हणायचंय. पण बनाएंगे मंदिर म्हणत असताना मी असं म्हणणार नाही आता, बनाएंगे मंदिर असं नाही, बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम बन गया है मंदिर. कसं म्हणायचंय, सपना पूरा हुआ हमारा हमने जो था मन में ठाना हरत को हमने पार किया अब देख रहा है जमाना हम तेरे है दीवाने आए जलवा दिखाने मिटने न देंगे तेरा नाम बन गया है. म्हणून एकदा विठोबा रखुमाई भजन करू म्हणजे मग कीर्तन बाह्य होणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, श्यावर रामचंद्र भगवान की विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आपली सर्वांची अभिलाषा होती, अपेक्षा होती, आणि आपण त्यासाठी खूप प्रतीक्षा केली. आपण तो दिवस दिवाळी दसऱ्यासारखा मनवलाय.
पण कसं गोड मनात ठेवायचं. सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं. म्हणून जो कोणी हिंदू बांधव असेल, जे कोणी माता भगिनी असतील, जर कोणाच्या नवरदेवाच्या लग्नात तुम्ही नाचले असणार आणि इथं जर नाचले नाही तर तुमचे मेल्यावर पाय मोडतील. लक्षात ठेवा. मी बोलतो लक्षात आलं. जर तुमचे मेल्यावर पण पाय मोडतात. एखादा असाच बसलेला मरतो ना तर त्याचे पाय मोडावे लागतात, तेव्हा तो सरळ होतो. म्हणून तुमचे मेल्यावर पाय मोडू नये असं जर वाटत असेल तर सर्वांनी उभं राहून, फक्त हे जे स्टेरिओ आहेत यांच्या मागे उभं राहायचंय, कारण यांचा आवाज झाकला जाता कामा नये. मागे बसलेली मंडळी सर्वांनी उभं राहा. कोणी सर्व तुम्ही सुद्धा थोडस पुण्यासारखा पण तिथं सपना पूरा हुआ हमारा हमने तो था मन में ठाना. सपना पूरा हमारा हमने मन में ठाना. हर हद को हमने पार किया अब देख रहा है जमाना. हर हद को हम पार गए देख रहा है जमाना. हम तेरा दीवाना आया जल्दबाजी का न मिटने में दग तेरा नाम बन गया है मंदिर. बन गया है मंदिर अवधपुरी का राम प्राण से प्यारा है. प्राण से प्यारा है अवधपुरी का राम. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. श्री राम जय जय राम. 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 नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे नाम का. नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. बहुत नहीं वो शिवर दिल में जो शिकाय कुछ भी बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. प्राण से प्यारा है अवधपुरी का राम. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. मरदा पुरुषोत्तम राम मरदा से होंगे कम हम हैं दीवाने राम के. राम मर्यादा पे होगा है दीवाने राम के. राम जी की टोली चली बोले बजरंग बली भक्ति आयो जो धाम पे. राम जी की डोली चले बोले बजरंग बली भक्ति अयोध्या धाम के. राम जी का मंदिर बने खुशियों के दीप जले पूरन करता. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. प्राण से प्यारा है अवधपुरी का राम. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर. ऐका ऐका हे बरोबर. या इकडे या सर्वजण इकडे या. जर कोणी नाचले नसतील तर त्यांना पुन्हा वॉर्निंग आहे. जर तुम्ही मेलेत ना खरं पाय मोडतील बरं तुमचे. ऐका धाकी नता वाजवायचा. ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनावर जसं आपण वाजवतो तशी आपण पावली धरायची, पण सर्वांनी ए पोट्या लाईन करा धाकी नता. हा हला हला हरि बोल. पडते कदमावर
विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय खाली बसा सर्वांनी पुरे वेडे पुरे